नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात। शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली आहे। हॉटेल ताज लँड्समध्ये तीनही नेत्यांमध्ये 1.5 तास खलबत झाली। मनसेकडून महायुतीला 3 जागांचा प्रस्ताव देण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक या 3 जागांसाठी मनसे आग्रही आहे। दक्षिण मुंबईमधून अमित ठाकरे, शिर्डीमधून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा, तर नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा आहे। मनसेकडून महायुतीकडे 3 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे, शिर्डीतून नांदगावकरांच्या नावाची ही चर्चा। नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा। 19 मार्चला दिल्लीत अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट। दिल्लीतील बैठकीतही राज ठाकरेंनी 3 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। तर शहांच्या भेटीनंतर काल रात्री राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये गुप्त बैठक। राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काल रात्री 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत 2 दिवसात घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नक्की राजकीय नेते देखील आपला आयपीओ कधी लॉन्च होईल याची देखील वाट पाहतात। कधीपर्यंत हा आयपीओ लॉन्च होईल? असं आहे की एनडीएचा आयपीओ लॉन्च झालेला आहे, तो ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे आणि तो 405 जाणार आहे, 400 पार जाणार आहे। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। तसं कधीपर्यंत लिस्ट कुठची येईल साधारणतः? मला असं वाटतं लवकर यायला पाहिजे। माननीय सीएम साहेबांची आमची भेट होईल, तिथंच कळेल आता नेमकी काय चर्चा झालेली आहे। पण याच्यावरती मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, माननीय अमित शहा साहेबांना जेव्हा राज ठाकरे साहेब भेटले तेव्हाच मी सांगितलं होतं की हिंदुत्ववादी मतं एकत्र करण्याच्या दृष्टीनं आणि माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी 400+ बहुमत दिल्लीमध्ये आणून त्यांना पुन्हा तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी जे समविचारी लोक एकत्र येतील, समविचारी नेते एकत्र येतील, त्या सगळ्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू। 70,000 कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला, ज्यांनी ट्रकभर पुरावे घेऊन जाईल अजितदादाविरुद्ध अशी घोषणा केली, सरकार आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग करता। आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून तुमची आगतिकता आणि तुमच्या विरोधात जनमत कसं आहे हे सगळं दिसून येतंय। आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींशी लढायला। आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालू असं मला वाटतं। तिन्ही नेते भेटले, हा राजकीय सुसंस्कृतपणा आहे। आम्ही भेटल्यावर त्यांच्या पोटात विरोधकांच्या दुखण्याचं कारण काय? तिन्ही पक्ष एकत्र भेटून चर्चा केली तर उभाटा सेनेची बोलती बंद होण्याचं कारण काय? आणि त्यामुळे हे चिंतन आहे, या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल जे महाराष्ट्र हिताचं असेल। काय खिचडी आहे, काय गोंधळ आहे, कशा प्रकारे संविधानाला तोडफोड करतायत आणि कोणाचा मतलब कोणामध्ये आहे? जे काल त्यांना बदमाश म्हणत होते ते आज त्यांच्या जवळ जाऊन बसतायत, हे काय कोणाला पटण्यासारखं नाही आहे। तर ठीक आहे, तर त्यांना जे बरोबर वाटतं ते करतात।